माहिती का निकिता, मी आज लई खुश आहे. हो का? का ग, तू तर रोजच खुश असतेस, तुझं काय त्यात अगं नाही? नाही, पण आज जरा वेगळं आहे. आज मी जरा जास्त खुश आहे. का? तुला माहिती आहे का, मला एका पोराने प्रपोज केलाय. थांब थांब थांब, त्याचाच कॉल आलाय. हॅलो, हॅलो, बोल ना. कुठे आहे तू? मला काय तुला कॉलेजवर भेटायचं घरी चालली आहे. मला तुला भेटायचं आहे. कॅडबरी द्यायची हो का? कुठं? आपल्या गल्लीत आहे ना गोळी. खरं का? ठीक आहे, भेटू ना आपण. ये ना मग. बरं चालेल, मी आल्यावरती कॉल करते तुला. बरं बरं, लवकर या. हो चालेल, बाय. अगं अरुण, कशा असल्या भानगडीत पडते? प्रेम बिम काय नसतं हे. मुलं अशीच त्याचं माझ्यावरती लई प्रेम आहे. चल तू, सांगते मी तुला नंतर. अगं अरू, ऐक माझं तू. त्या आरतीचं कसं झालं माहितीये ना? कसं झालं तिचं? शेवटी दोघं मेलीच प्रेमामध्ये. अगं, पण त्याचं माझ्यावरती लई प्रेम आहे. ऐक माझं, आता वाटतं असं, पण नसतं प्रेम बिम काय. सगळी मुलं सेमच असतात. जाऊ दे ग, मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. माझं त्याच्यावरती लई प्रेम आहे आणि त्याचं पण माझ्यावरती लई प्रेम आहे. बघ मी मग, जाणार तुला नाही काय सोडून. करायचं ते कर. मी काय बोलणारच नाही तुला. या या आतमध्ये. सचे तिला काय फरकच पडणार झाला. आधीच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत सगळ्या. हो खाल्लेत, पण काय म्हणजे फरक नाही जाणवत असं. मग आता आधीच्या गोळ्या सगळ्या पूर्ण करा आणि मग त्याच्यानंतर मग त्या पूर्ण झाल्यानंतर मग आपण दुसऱ्या गोळ्या देऊ. बघूयात काय होतंय काय नाही ते. ठीक आहे. हो चालेल, ठीक आहे. चालेल. परत त्या गोळ्या संपल्या की मला येऊन भेट. हो हो चालेल. म्हणजे आधीच्याच गोळ्या सर्व संपव का? संपव, त्याच्यानंतर मला एकदा येऊन भेटू. बघूयात आपण काय करायचं ते. ओके चालेल, ठीक. थँक्यू सर. मी तर गोळ्या खाल्ल्या होत्या ना हो. डॉक्टरने ज्या गोळ्या दिल्यात ना त्या टायमा खायच्या असतात. तुला 10 वेळा म्हणलं आपल्या इथलं गुण पडतो, तुला इथं येत सारखं माहेर माहेर करत बसायचं, काळजी घ्यायची नाही काय नाही. तुम्हाला माहितीये का, मला इथलं पदर घे, डोक्या ऊन लागते. चला. काय आता थंड प्यायचं? हा डॉक्टरने सांगितलं थंड नाही प्यायचं. चल, 1 आठवडा गरम पाणी प्यायचं. कधी येते काय माहिती. का तू उन्हात तानात उभं राहिलं. मला म्हणले बोळीत येऊन थांब. घरी पोचीचे एवढं यायला इतके वेळ लागतो की. ते आल्याशिवाय तर काय माहित, मला तर करमायचं. आले. कधी आला तू? अरे पप्पा तिथेच थांबले होते, सोडतच नव्हते. काय करू? काय पप्पान कमी धरून ठरवलं होतं तुला? त्यांना बाहेर जायचं होतं म्हणून ते थांबले होते. काय सांगू तुला आता, मला येतच येत नव्हतं. मी लय हे करून आली. काय हे काय? मम्मीला खोटं म्हणून आली. खोटच बोलायला लागतं प्रेमा. हा, तू कधी आला? मी कधी आलो? अरे तुझ्यासाठी किती उन्हात थांबलोय मी. हा, ते कॅडबरीचं बरं पाणी पाणी व्हायचं जसं माझं जेवायचं होतंय तसं. हा, गप रे. लाजली वाटतं, लय भारी वाटतं गाड्या. गप. परास ना, काळजात परास ना, नुसतं पान उडत येते कोणते कोणी कोणते कोण. हा, मग दिवसभरात किती वेळा आठवण काढली माझी. लय वेळा काढली. तुला माहितीये का, माझी एक मैत्रीण म्हणत होती मला की नाही का, प्रेमात काय नसतो, असं तसं, जो पोरगा तुला फसवेल वगैरे. कोणती मैत्रीण? आहे ती निकिता म्हणून कॉलेजमध्ये. मी काय म्हणतो, तिच्या संग राहू नको. ती जळत असं ना आपल्या दोघांच्या प्रेमावर, माहिती का? हा, मला पण असंच वाटते. त्याच्यामुळे तिचं मी म्हणतो तिच्या संग मैत्री तोडून टाक, ठेवूच नको. नाहीतर काय. मग मी तिला म्हणलं, आपलं किती प्रेम आहे आपल्यावर, मग माहितीये ना. मी किती प्रेम करतो तुला माहिती ना. तुला नाही बघितलं ना, मला करमतच नाही अजिबात. आणि तुला सांगतो, मला रात्री बी झोप लागत नाही. नुसतं तुझी आठवण माहिती का? गप्रे. तुला कॅडबरी आवडते ना? हा, आवडते ना? गोड आहे तुझ्यासारखीच. कशी आहे? मस्त आहे ना? तू का की? म्हणू नको. तुला बघितलं का मला मन भरतंय. तुझ्यासाठी आणलंय. नुसतंच हसते, या हसण्यावर तर मी फिदा आहे. धर. तू पण का? जरा डोळ्यात डोळे घालून बघ, अजून प्रेम वाढेल. नुसतंच बेताळी बघत. अरे जायचंय मला, तुला माहितीये ना, मग आई ओरडन. परत आपलं भेटणं पण व्हायचं नाही जर काय झालं तर. बरं मी काय म्हणतो, ऐक ना, टूर बोलीत आपण गार्डनला जाऊ ना संध्याकाळी.
अरे घरची सोडत नाहीत, माहितीये ना तुला. काय घरच्यांचं घेऊन बसली आणि तू माझ्यावर प्रेम करते ना. अरे हो, पण मी बघते ना, सांगते ना तुला, जर जमत असेल तर मी बरं चल आता मला जाऊ दे. मम्मीला मी ना खोटं सांगून आले. बरोबर, जा परत नको प्रॉब्लेम व्हायला. हा चालते, जाऊ का मी? संध्याकाळी येशील ना हो भेटायला? हो. जा मग, हळू जा. हो. आईला बरं झालं ही गॅलरीचा फोन आला. हॅलो, अगं तुझ्याकडेच निघलोय मी. हा, तुझ्याशिवाय मला करमतच नाही. तुला नाही बघितलं ना मला कसं तरी होतं. आलो तिथंच मी. हा, थांब तिथंच. आपले काही कमी नाही, आपल्याकडे भरपूर कल्पना आहे. ही गेली तिथे, ती गेली तिथे, अख्खा दिवस आपला असं जातो. ही गेली का दुसरी. ही पोरगी येणार होती दवाखान्यात, काय झालं काय माहिती, आली का नाही अजून. अगं बाई आली की. काय म्हणले ग डॉक्टर? काय नाही, कशी आई? मस्त आहे, मजेत. तू कशी आहे? काय म्हणता जावाई, बरे आहेत का? बाबा? मजेत आहे ना? ताई आली तू, कशी बरी आहेस ना? मी मस्त आहे, तुम्ही कशा आहे? जावई बापू बरे आहेत? आयुष्य एकदम मजेत. हा ना. प्रवास कसा झाला? अगं कशाच काय? हा, टाइम गोळ्या तर खाल्ल्या पाहिजे ना मामी ते. ही कार्टी पण ना एवढ्या लांबून, आणि हिला पण ना ह्या डॉक्टरचा गुण येतो. आणि घरी औषध खा. आली ती चेहरा फुलतो तुमच्या घरी आली. मग आता माहेर आहे. बरं बसा बसा. बसा बसा, बस ग. काय म्हणले मग डॉक्टर? डॉक्टर म्हणले ना, हा, म्हणजे अगोदरच्या गोळ्या. झालं यांचं कौतुक झालं सुरू. मी का आत्ताच आले. हा का? कशा आहे, कसं चाललंय कॉलेज वगैरे? मस्त चाललंय माझं, एकदम निवांत. हा, लयच खुश दिसते. मग आता कॉलेजला जाते म्हणलं, आवडीचा विषय निवडला. हा ना, मग खुश असणारच ना ग. कसं आहे, तुला तिचं शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि माझं लग्न करायचं होतं. झालं चांगलं बाई. शिकते ना तू? हा ना. कसे गेले पेपर? छान गेले, मस्त. हा का? बरं ठीक आहे, चहा टाकवायचा. आणि पाणी पिणी घेऊन ये जरा. बर. हा, अगं जाते ना एवढ्या आवडीने करते बाई. अभ्यासात होतं लय नात तिला. रात्रभर जागवती बाई पोरगी अभ्यास करायला. मामी हा, जरा बोलायचं होतं. बोलायचं. म्हणजे तिच्या दवाखान्याचं आहेच, हा, पण थोडं लक्ष द्या लक्ष. आरोकडं. काय झालं? मला काही जास्त बोलता येणार नाही. अश्विनी तूच सांग. काय ग अश्विनी? तू काय करत असते दिवसभर घरात? आता मी काय, तर रोजचेच काम आपले, पण झालंय तरी काय, असं काय बोलती तू? काम तर कोणाला नसतात गाई. हा मग. जेव्हा मी कॉलेजला जात होते तेव्हा तुम्हाला स्टँड पर्यंत सोडा यायची का नाही? अगं मग आता दिवसांदिवस होतं का मला? होतं का? म्हणजे तुला माहितीये का ती काय करते, कॉलेजला जाते का काय करते? होय बाबा? काय करते? काय माहिती बाळा, आता ती कॉलेजला जाते, सांगून जाते कॉलेजला जाते, तिथं काय करते आम्हाला काय कधी करते? काय माहिती. तरी हिला मी सांगत होतो का त्या पुरीकडे लक्ष दे. मग मी पोरीकडे लक्ष देतो, तुम्ही काय करता मग? हे बघा, आता चर्चा करून काहीच होणार नाही. मामी पोरगी वयात आहे, ती काय करते काय नाही हे बघणं आईचं कर्तव्य. बरोबर आहे जावाई, पण आता मी घरात लक्ष देऊ का बाई? पण ती माझ्या तर कानावर काय नाही बाई असं. अगं आई, दोन तर तुम्ही डोकी आणि घरात लक्ष देऊ, घरात असं तुला काय काम करायचंय ग? एकदा इज्जत गेली म्हणजे ती येणार आहे का परत? आणि बाबा तुम्हालाही कळत नाही का? हा, तुम्ही काय बायकोच्या पुढे जाऊ शकत नाही का? पण एवढी काय तत्तर तन केली म्हणजे आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. हा, अगं माझं डोकं फिरलं ना, मला त्या पोरीचं तोंड बघायची इच्छा नाही. पण असं केलं मला तुझ्या दारातलं पाणी हे प्यायचं नाही काय? अश्विनी असं काय बोलती तू? अश्विनी असं काय बोलतो? मग सांगा, माझं बीपी उगाच हे मला उगाच त्रास होतोय. शांत राहा मामी, ऐका, तू नको लय त्रास करून घेऊ. आणि येताना आरुले का बोळात पाहिलं का पोराबरोबर? हा? ए कारते बाहेर आहे का? हिचा मुद्दा उचलला हिचा. हे नाटक करायला जाते का? आली का बाहेर? ए बाहेर आहे का जरा? आले. हा? देते पाणी. काय तू कॉलेजला जाते, काय करते? काय झालं? काय झालं? काय सांगते अश्विनी? काय सांगत होती दादा? काय सांगते तुझे? या ना पुढे बाबा, या ना हा? पुढे. तुम्ही काय असं करताय? पुढे या. अगं काय सांगते? ही काय दात काढते? मूर्ख काय सांग? तू बावळट आहेस? तुला कळत नाही माणसं काय प्रश्न विचारतात ती? कळत नाही? करताय का नाही सांग मला. अगं ताई, काय झालं? काय झालं? काय झालं? तोंड वर करून सांगते काय झालं? तुला माहित नाही का काय केलंय तू? आहे का भामटे? तू तोंडानं तुमच्या भाषेत विचारा गेला. हे बघा मामी, अश्विनी तू खाली बस.
बस खाली माझा ऐक जरा. डोक्याला नको माहिती आणली. हे बघा मामी, लय बडबड करून काय होणार नाही. जे घरात चालले ते बाहेर काढू नका. तर बसून शांत बोला. आरू, खरं खरं सांग. इकडे इकडे ये. आम्ही येताना तुला बोळात पाहिलं. तो पोरगा कोण होता? काय विचारतोय मी? अगं सांग ना, थोबड उचकटव ना जरा. आम्ही येताना तुला एका पोरावर पाहिलं. तो कोण होता? मित्र होता दादा. मित्र? मग त्याला काय बोळात भेटायचं का? शाळेत जाती का काय करतीस? कॉलेजला जाती? देऊ काय फटका ठेवून? राहू दे मामा. निर्लज्जा अक्कल आहे का तुला? आपला डोळ्यात हात ठेवलं का गे? हा, असं वाटतेला कुठेतरी एखाद्या विहिरी ढकलून द्यावा. काय आहे हे? अगं विहिरीत ढकलण्यापेक्षा 20 दे आणि टाक मारून ए, संध्याकाळी. शांत बसा. काय शांत बसा. हे बघा मामी, या वयात ना सगळ्या गोष्टी होत्या. पण आपण काय करतो काय नाही, आपल्या बापांचे काय स्वप्न आहे, आपल्या आईचं काय स्वप्न आहे, जर बघायचं असतं. आम्ही म्हणत आहे तू प्रेम करू नको, पण असं बोळा बिळात नाही प्रेम करायचं. मूर्ख, लाखो रुपये खर्च करायचे याच्यावर हे नाटक करायला जाते काय तू? त्याचं तुझ्या आहे का प्रेम? मी काय म्हणतोय? हो. आणि तुझं त्याच्यावर प्रेम आहे का? हो. थोबडवर करून हो करती. त्याला फोन कर. त्याला फोन कर म्हणलंय तुला बावळट. आणि तुझी ती मैत्रीण नाही ना, तिला पण बोलवून इथं घे. फोन कर. कुठे आहे फोन? आणि इकडे मोबाईल. जा फोन घेऊन ये पटकन. पाटक्याने फोन आण. जा लवकर. अगं जा ना. रडतीस काय? जा फोन आण तुझा. तुला सांगितलेलं कळतं का? कळतं का सांगितलेलं? अश्विनी मारू नको. मारत नाही, मला कळतंय. फोन मला बोलू दे, शांत बसा. हे आई वडील तर ना मया करून ना पाक वाट लागली. त्यांच्या दारात नंतर यायचं नाही. अगं तुला बहीण म्हणायची पण लागते. चल निघ, मोबाईल आण. कॉलेज शिकती आण लवकर. तिथनं पुढं ना येणारी नाही. फोन लावते. फोन लाव. नंबर नाही माझ्याकडे. कोणाचा नंबर नाही? असं कसं होऊ शकतं? नंबर नाही? तुम्ही तर लय क्लोज मैत्रीण नाही. फोन लावती का मी लाव का घरी जाऊ तिच्या? लाव फोन. अगं लाव ना. अगं अशी खाली मुंडी घालून उभा राहू नको. फोन लावाय सांगितलं. वर बघ. जेव्हा तुला गडली बोलत थांबताना ना लाज वाटली नाही ना, तसं असं डोळ्यात बघायलाही लाजायचं नाही. काय? लाव फोन. लाव फोन लाव. तुझ्या मैत्रिणीला फोन लाव. नंबर नाहीये माझ्याकडे तिचा. नंबर नाही घरी? ओ चला हो आपण जरा घरी जाऊन येऊ त्या तिच्या. ताईचा फोन बंद आहे. फोन बंद असेल, नंबर असेल ना, द्या फोन. सांग नंबर. अगं ताई नको ना तिच्या घरी फोन लावू. तू नंबर सांग. नको ना, तिच्या घरचे लय स्ट्रिक्ट आहेत अगं. आणि का? तू काय वाऱ्यावरती आहे का? तुझ्या घरची स्ट्रिक्ट नाहीत का? तुला कोण आई वडील बहीण भाऊ कोणी नाही? भाऊ नाहीच नाही सोड. आहेत का नाही कोण? आ मैत्रिणीची काळजी बघितला. तिला तिच्या इज्जतीचं पडलंय. तुझी इज्जत गेली का? ते फोन लाव पटकन. ना लाव लवकर फोन. काय फोन लाव. मी ना तर लाव पटकन. लगेच लावून दे मला. हा, चल दे. हळूच बोल. हो. हॅलो. हॅलो. हा निकिता, कुठं आहे? मी घरीच आहे. अच्छा ओके. घरी आहे ना, जरा मी आले, काम आहे तुझ्याकडे. असं काय झालं का? नाही नाही, तसा विषय काय नाही. तू ये घरी, मग मी बोलते. ओके ओके ठीक आहे, चालेल. त्याला फोन लाव. हा, त्या मुलाला फोन लाव. पटकन लाव फोन. धरा फोन. नाही तर मला दे फोन नंतर, मी लाव. लावतो. लावते फोन. फोन लाव म्हणलं ना तुला, मूर्ख. फोन लाव. तू गप्पच आहे. तू गप्पच जरा येऊन तू गप्पस. लाव ते फोन लाव ग. आणि तुला तर ही जी बाजू घ्यायची असेल ना, परत मी ही लेट मिली म्हणून समजायचा. गप गप लाव ग फोन. हे लाव लवकर फोन. चल लाव फोन. तुमच्या घरचं आम्हाला पाणीही नाही प्यायचं. आणि त्यालाच बोलो का पटकन. अरे फोन लाव ना, बोल ना. फोन लागलेला नाही. पावळट कुठली. धर. हॅलो. हॅलो, काय आलं? भेटायला येते काय? ऐक ना, घरी ये ना थोडं. घरी कशाला? अरे नको, तुझी इकडं कुठेतरी. अरे माझ्या घरी मी सांगितलंय आपल्याबद्दल. तू घरी ये ना. येडी घरी कशाला सांगायचं एवढ्या लवकर? हा, कोण कोण आहे घरी? डोळं झाकून काय बोलते? डोळं झाकून काय बोलते मूर्ख? आ डोळे उघडून बोल.
हॅलो, हा कोण रे तू? कुठला? काय झालं? घरी ना, आमच्या घरी जरा फंक्शन आहे, ते तयार करायचंय ना. हा का, मग ती रडत काऊन होती? ते ना, तिला सर्दी झाली ना. बरोबर येतो. हा हा, लगेच या. हा. आरू बाळा, हा तुझा मित्र येतोय. दर. तुझं नाव काय? माझं काय? अक्षय. तू याला ओळखते का? कोण आहे हा? तू कधी समजून नाही सांगितलं तिला? मी सांगितलं होतं तिला की नको असं बोलू काय. उभी राह का जरा. आरू, ह्याचं नाव काय? ह्याचं नाव काय? अक्षय. ती म्हणते माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं तिच्यावर प्रेम आहे. नाही नाही, माझं कुठं प्रेम आहे? आम्ही फक्त येता जाता बोलायचं बस, तेवढंच, बाकी काही नाही. खोटं बोलला ना, खरंच तुला तेवढं घरी पाठवणार नाही मी. तेवढं काही, पुढे काय आपलं तेव्हा? इकडे तू असं काय बोलतोय? अरे आपलं प्रेम आहे, सांग ना त्यांना. कोण म्हणलं प्रेम आहे आपलं? तसं काही नाही, उगाच गैरसमज नका करून घेऊ. अरे अक्षय खोटं बोलू नको ना, सांग ना त्यांना. काय सांग, मी नाही करीत तुझ्यावर प्रेम. तू फक्त मैत्रीण आहे माझी. अरे कॅडबरी कोण खात होतं? हा? कॅडबरी कोण खात होतं? तिला आवडत होती म्हणून तुम्ही सहज आणून दिली. बाकी काही नाही अक्षय आमचं. सांग ना त्यांना, खरं खोटं नको ना बोलू. आणि खरंच नाही माझं प्रेम तुझ्यावर. माझा विचार आहे. ए, माझ्याकडे येऊ नको बाबा. मला नाही काही नाही. ए थोबड भाषा, दुसऱ्याच्या पोरीची काय जिंदगी बरबाद करतो काय? प्रेम आणि प्रेम करून देऊ का तुमच्या ओढून तुला? हा? बळजबरी कसं काय करता तुम्ही? मी म्हणतो नाही माझं अक्षय तुला अजून पण सांगते, खरं सांग घरच्यांना, खोटं नको बोलू. माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. हिचं माझं काही संबंध काय बोलला तू? नाही. दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे माझ्या. असे लपटे असतात कळलं का? माझं काय तुझ्या प्रेमी नाही, माझ्या दुसऱ्या मुलीवर आहे. अक्षय असं बोलू नका ना, खरं सांग ना यांना. तुला सांगत होती ना आधीच, समजवलं होतं मी तुला आधीच. अहो, खरंच नाही माझं काही नाही. ते बळत ना माझं असं कुठं असतंय काय? अक्षय बळच कसं काय ती म्हणाल? प्रेम असल्याशिवाय म्हणाल का ती? पण माझं नाही ना, मग नुसतं मैत्री, मग आजपासून मैत्री तोडून टाकतो. हा? मग काय फक्त कॅडबरी चाण्यापुरतं प्रेम होतं का तुझं? हा, तिने हे माहिती- बघ, आता जे झालं ते झालं. इथून पुढे कोणत्या पुरी संगत दिसला तरी हातपाय तोडून तो आम्ही. नाही. काय? हा. माफी माग तिची पटकेने. चुकलं ताई, चुकलं माझं. काय चल निघ. बोलतो काय? हा. बघितलं ना, ह्याच्यासाठी मी चिडली होती. झाला तो कबूल. तू काय म्हणलं? तू मला खूप जीव लावतो. तू घे इकडे. तुला हे समजवता नाही आलं हिला? मी तिला सांगितलं होतं ताई, खूप वेळा सांगितलं होतं. तिला विचारा. सांगितलं होतं काही ना? बघितलं ना? हे बघा रडू नको. शिक्षणाचं वय तुझं जाऊ दे. मग त्यापेक्षा तुला चांगला मुलगा भेटेल, पण तुला प्रेमाचा अनुभव आला. प्रेम करायचं नाही, तुझं करिअर कर, बघ, शिक्षण कर. तुला काय करायला हवं नव्हती, पप्पांना आईला सांग, आम्हाला सांग, दाजीला सांग. तुला तुझ्यासाठी आम्ही खर्च करायला आहेच. करणार आहे का प्रेम? करायचंय का? करणार आहेत ना पुढे? ऐक नाही बाई का नाही तुम्ही? ऐक ना रे, चुकी झाली ताई माझ्याकडून. जाऊ दे, जाऊ. चल का बाबा, रडू नको. शांत. हे बाळा, इकडे बघ. अगं, हे वय प्रेमच करायचंय, पण या वयात ना कोणावर प्रेम करायचं हे पण आपल्याला समजलं पाहिजे. जाऊ दे, आता चुकलं असेल सोडून दे. आई बाबा, आपलं शिक्षण ह्याच्यावर प्रेम करा ना. आपल्या मित्रांवर ते प्रेम करा. अगं, शरीरावर प्रेम करणारे चौकात चौकात भेटतात, पण मनावर प्रेम करणारे कधी भेटत नाही. भेटायला नशीब लागतं. शिकशील ना? इथून पुढे अशा वाटेला जायचं नाही. काय चुकलं दाजी माझं, जे मला सांगितलं माफ करा. जे सांगितलं तिथं डोक्यात घाल आणि नीट राहता या पुढं. बस कर आई. नको आणि बोलू. शिक्षणाकडे लक्ष दे. आणि तुला जर सांग किंवा लग्न करायचंय काय नाही, आता करायचंय नंतर करायचंय, तुझ्या हिशोबाने आम्ही लग्न करू. काही नाही करणार, कळलं ना? चला बरं आई, जातो आता आम्ही. ए, मला भूक लागली, मला जेवण दोन तास खाऊन जा बाई. अहो, भूक कशाला? मला तेलकट नाही खायचं म्हणून सांगितलं. तू नको खाऊ, मला खायचंय. जा बाई, काहीतरी कर खायला. बिना केला तर तुला केलाय, तू कशाला टेन्शन घेते? मग त्याला खाऊन कसा बसलाय? मग आवाज नाही ठीक आहे, आला. बरं, जा. चल चल. बोला. पाणी आण का थोडं? कसं असतं या वयात ना, पाय घसरतो मामा. होत असतं जावई, पण काय आप- तिचं लहान वय. पण आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. आई वडिलांची नजर चुकली ना, पोरं आणि पोरी चुकीचा पाऊल टाकतात. लक्ष द्या जरा स्वतःच्या पोराकडे.